मी म्हटलं रखमाईला, अशी कशी ग तू? 28 युग विठू नाही तुझ्या जवळ, कशी गप्प बसलीस ग? काहीच कशी बोलली नाहीस? रखुमाई म्हटली, अशी कशी गप्प बसेन? अशी रुसले की त्याला भेटायला यावंच लागलं. अशी रुसले की त्याला भेटायला यावंच लागलं. चांगला खडसून जाब विचारला. असं करतं का कोणी? न सांगता जातं का कोणी? ते पण 28 युग. माझी काही काळजी, काही वागण्याची पद्धत, हा काही बोलेच ना. 28 युग उभं राहायची सवय लागलेली, तसाच उभा. हसत राहिला उभा राहून मंद. मग मात्र चांगली चिडले, बडबड केली. राग, प्रेम, एकटेपणा सारं काही टिपेला पोहोचेपर्यंत भांडले. डोळ्यातनं पाणी घळाघळा वाहायला लागलं. तसा हा बसला शेजारी म्हणाला, आषाढी कार्तिकी आणि रोज लेकरे येतात डोळ्यात आस घेऊन, राहू दे त्यांना तसंच. आषाढी कार्तिकी आणि रोज येतात लेकरं डोळ्यात आस घेऊन, राहू दे त्यांना तसंच. ती भाबडी येतात माझ्याकडं, पण तोंडात नाव तुझं माऊली. आता तुझं नाव घेऊन मला बोलवल्यावर मला जावंच लागतं की. तू म्हणत असलीस तर थांबतो तुझ्यापाशी, नाही जात कुठं. माझं काही म्हणणं नाही. आता लेकरांनाच मध्ये घातलं त्यानं, काय बोलणार? मी म्हणलं जा बाबा, कुठं जायचं ते जा. असं म्हणून ती उठली, डोळ्याचा पदर काढला आणि कमरेवर हात ठेवून विटेवर उभी राहिली जाऊन पुन्हा नेहमीसारखीच विठूच्या शेजारी.